सुरुवातीलाच मोठी बातमी पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्ये प्रकरणी ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरलेत। गेल्या 3 तासांपासून ग्रामस्थांचा मुंबई बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको सुरू आहे। त्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे ठप्प आहे। 65 वर्ष नराधमानं 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली। दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून संतप्त ग्रामस्थांना समजावण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। मात्र आरोपीला फाशीची शिक्षा द्या असं म्हणत आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? आता 10 वाजलेले आहेत आणि अजून सुद्धा हे ग्रामस्थ या ठिकाणी पाहायला मिळतात। संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या सुरू आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? खरं तर आपण पाहतो की काही वेळापूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी पीडित कुटुंबातील सदस्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र माझ्या बाजूला आपण पाहतोय की पीडित कुटुंबातील सदस्यांना बाजू जी आहे ते समजून सांगितल्यानंतर कायदेशीर बाजू पोलिसांनी सांगितली। मात्र नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। नातेवाईकांची भूमिका आहे ती म्हणजे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा जी आहे ती द्यावी आणि तातडीनं सरकारनं निर्णय जो आहे तो जाहीर करावा। मात्र पोलिसांनी कायदेशीर बाजू जी आहे ती त्यांना समजावून सांगितलेली आहे। हे प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जाईल। विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम यांच्याशी सुद्धा कुटुंबातील सदस्यांची चर्चा जी आहे ती झाली। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुटुंबातील सदस्यांना आश्वासन दिलेलं आहे। मात्र गेल्या 3 तासांपासून आपण पाहतो की सगळे नातेवाईक रस्त्यावरती बसून आहेत। त्यांची भूमिका आहे ती म्हणजे लवकरात लवकर निर्णय जो आहे तो शासनानं जाहीर करावा। मात्र आज आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। मात्र पुढच्या 15 दिवसांमध्ये हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र नातेवाईक काय केले ऐकायला तयार नाहीत। पीडित कुटुंबातील सदस्यांना त्यांना बाजू समजून सांगितल्यानंतर ज्यावेळेस नातेवाईकांशी चर्चा करायला ते गेले त्यावेळेस त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही महामार्गावरून हलणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा आपण पाहतोय की घेतलेला पाहायला मिळतोय आणि जोरदार घोषणाबाजी करत यांच्या संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ते पाहायला मिळतात। 3 वर्षाची मुरडीवरती अत्याचार केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो आज दिवसभर हळहळ व्यक्त करतोय। सर्व स्तरांमधून आरोपीवरती कठोर कारवाई व्हावी ह्या पद्धतीची मागणी केली जाते। मात्र आरोपीला अटक केल्यानंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। मात्र आपण पाहतोय की अंत्यसंस्काराच्या काही तास आधीच नातेवाईकांनी आपण हा पाहतोय सगळा महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। मुंबईवरून पुढे साताऱ्याच्या दिशेने असेल आणि साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारे असेल दोन्ही महामार्गावरची वाहतूक जी आहे ती 3 तासांपासून ठप्प असलेली पाहायला मिळते आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते आपण पाहतो की या ठिकाणी महामार्गावरती नातेवाईक करताना पाहायला मिळतात। कुटुंबातील सदस्यांना जे आहे ते पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते फोर्स घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना सुद्धा आवाहन केलं जात आहे की आपण इथून मागे जावं। मात्र पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कायदेशीर बाजू समजवल्यानंतर सुद्धा नातेवाईक जे आहेत ते काही केलं ऐकायला तयार नाहीत आणि या प्रकरणामध्ये कठोरातली कठोर कारवाई जी व्हावी, फाशीची शिक्षा जी आहे ती आज सुनावा, नाहीतर आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या ही भूमिका नातेवाईकांनी घेतलेली आहे। पण पाहतोय की महामार्गावरती जवळपास 3 तासांपासून हा रास्ता रोको जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स प्रदीप तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय 3 तासांपासून नसरापुरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत आरोपीला शिक्षा या ठिकाणी होत नाही, कठोरात कठोर शिक्षा होत नाही किंवा मग त्याला आमच्या ताब्यात द्या अशी ठाम भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे मात्र या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे।